सर्वांना जय हरी. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन. या युक्तीप्रमाणे श्री राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या परमकृपेने आणि गुरुवर्य संत सद्गुरू शिंदे मामा यांच्या आशीर्वादाने किंवा प्रेरणेने मुक्काम पोस्ट विटा भवानीनगर येथे भाऊसाहेब शिंदे आणि आशाताई यांच्या नातीच्या आशीर्वचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने अन्वी बाळाच्या अंतर्जगतामधून बाहेर आल्यानंतर जो प्रवास घडणार आहे त्यासाठी एक आशीर्वचन या उद्देशानं गुरुवर्य शिंदे मामा यांचे सुंदर असे प्रवचन या माध्यमातून सादर होत आहे. सर्व साधकांच्या या प्रेरणेने, सर्व साधकांच्या या सेवेसाठी हे श्री सद्गुरू शिंदे मामा यांनी आपणास उद्देशून खूप सुंदररित्या आपल्याला अंतर्जगतामधून बाहेर आल्यानंतर काय आचरण असावं, कसं असावं, ह्या सर्व गोष्टीचं आपल्याला सुंदररित्या मार्गदर्शन करण्यात आलं आहे. या अन्वी बाळाच्या या आशीर्वचनाच्या निमित्ताने आपणा सर्व साधकांना हे आशीर्वचन परिपूर्ण आणि सुंदररित्या ऐकावयास मिळणार आहे. तरी सर्व साधकांनी मन, बुद्धी, चित्त या सर्व गोष्टी एक करून हे सुंदर असं आशीर्वचन खूप छान पद्धतीने ऐकावे. सर्वांना जय. रचना नामाच्याच शक्तीवरती खून पाहिजेत ना काहीतरी, त्या खुनीच्या शक्तीवरती त्याला सृष्टीची रचना करता आली. मग आता त्याला खून करायला म्हणजे त्याला म्हणायचं काय नावाने हाक मारायची म्हणून त्याला खून केले. जसं बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्यांनी उदाहरण दिलंय की बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याला हाक कुठल्या नावाने मारायची म्हणून त्या ठिकाणी नाव ठेवायचा कार्यक्रम असतो. आपल्याला ते बारसं करावं लागतं. येताना काय करतोय ते इकडे या, पुढे पुढे या. येताना जे आहे ते आपण नाव घेऊन आलेलो नाही. नाव आपण आंतर जगातून बाहेरच्या जगामध्ये आल्याच्या नंतर नाव ठेवलं आपण. तसं ह्या दोघा जणांची सांगड या ठिकाणी घातलेली. या इकडे बसा. दोघांची सांगड ह्या ठिकाणी घातलेली की ब्रह्माला सुद्धा नाव पण नाही आणि जात पण नाही. जे ब्रह्म म्हणतो आपण त्याला नाव पण नाही आणि ब्रह्म कुठल्या जातीचं आहे ते पण माहिती नाही. परंतु श्रुती माऊलींनी काय केलंय की त्याला पुकारायचं कसं म्हणून त्याला नाव ठेवलं त्या ब्रह्माला. जसं आपल्यामध्ये एक शक्ती आहे बघा, आपल्यामध्ये एक शक्ती म्हणण्यापेक्षा ज्याला आत्मज्योत म्हणतो आपण, आत्मशक्ती म्हणतो, त्याला ते नाव ठेवलेलं आहे आत्मा. पण त्या आत्मा नावाची वस्तू जी आहे तेच ब्रह्म आहे. त्या आत्म्याला कुठली जात आहे का? जाती ह्या शरीराला येतात, शरीराला आहे, परंतु आत्मा रामाला कुठली जात नाही. तसं त्या ब्रह्माला कुठली जात नाही, त्या ब्रह्माला नावं पण नाही. परंतु त्याला दुसऱ्याला समजून सांगण्यासाठी त्याला एक नाव ठेवलं. काय नाव ठेवलं? ब्रह्म. ब्रह्म हे नाव ठेवलं. म्हणून या बाळाच्या निमित्ताने, आता ह्या बाळाचे मला वाटतं आईला ते ब्रह्माची ओळख झालेली ना. वडिलांना नाही झालेली, आईला फक्त ब्रह्माची ओळख झालेली. त्या ठिकाणी नाव ठेवलेलं आहे अन्वी. आता हे नाव वगैरे काय मोबाईल मधून नाही ठेवलेलं. कसं आहे की नावं वगैरे जे आपण ठेवतो हे सुद्धा फार शोधून ठेवावे लागते. तुम्हाला सांगतो, नाव
ठेवायला खून करायला सुद्धा खूप बारीक विचार करावा लागतो याला. कारण काही संस्कृत शब्द असे आहेत, हे आता हे आण्वी संस्कृत शब्द आहे. संस्कृत शब्दामध्ये आहे नारायण महाराज एका ठिकाणी असं म्हणजे बारशाचा कार्यक्रम केला होता. बारशाचा कार्यक्रम करताना नामोल्लेख त्या ठिकाणी केला. तर त्या ठिकाणी एका माता माऊलीने आपल्या मुलीला श्लेषा म्हणून श्लेषा पण नाव ठेवतात का नाही. संस्कृत मध्ये त्याचा अर्थ होतो शेंबू. संस्कृत मध्ये त्याचा अर्थ काय निघतो, नाकातून जी घाण बाहेर निघते ना, नाकातून जी घाण बाहेर निघते त्याला काय म्हणतो आपण. आता आपण हे संस्कृत शब्द आहेत, परंतु संस्कृत शब्दाचा तो काय अर्थ काय निघतो. तसं नाव ठेवताना सुद्धा आहे ना ते जपून ठेवावं लागतं. ते संस्कृत मध्ये जे सांगितलेलं आहे ना, कारण देवाची भाषा आहे संस्कृत आणि संतांची भाषा आहे प्राकृत, तुमची आपली भाषा आहे मराठी. तुमची आपली भाषा कशी आहे, सर्वसामान्यांची भाषा मराठी आहे, संतांची भाषा प्राकृत आहे. आता ज्ञानेश्वरी प्राकृत करून लिहिलेली आहे आणि देवाची जी काय भाषा आहे ती संस्कृत आहे. म्हणून कृष्ण भगवंताने अर्जुनाला गीता सांगत असताना कोणत्या भाषेत सांगितली, संस्कृत भाषेमध्ये सांगितली, कारण ती देवाची भाषा आहे. म्हणून या बाळाच्या निमित्ताने त्याला त्या ब्रह्माची जी काही ओळख आहे ती आंतरजगामध्ये झाली. आंतरजगात म्हणजे आतल्या जगामध्ये. म्हणून ह्या ठिकाणी ब्रह्मदेवाने जे काय आहे ना, सृष्टीची जी रचना आहे ते जे काही खून केलेलं जे काही वस्तू आहे, खून केलेली जी काही त्यालाच नाम म्हणायचं, ते अनाम जाती त्याला नाम म्हणतो आपण. आणि ते जे काही नाम आहे ते बाळ जे आहे ना ते येताना घेऊन आलं. कारण ब्रह्मदेवाने रचना करताना नाम बरोबर दिले ते प्रत्येकाचे. जी त्याला खून केली होती ते नाम त्याच्या प्रत्येकाच्या बरोबर दिलेले आहे, प्रत्येक व्यक्तीच्या बरोबर दिलेले आहे. ते नाम जे हलतंय का त्याच्याजवळ ते नाम आहे, जे हलतंय का त्याच्याजवळ ते नाम आहे. मग आता जे काही जीवजंतू आहेत ना, त्या जीवजंतू पाशी पण ते नाम आहे. कोणतं, की त्याला खून केलेले ते नाव जे आहे ते प्रत्येक जीवाच्या जवळ आहे. तसं आता सुनीताताई ते नाम जे आहे ना, ते ब्रह्म जे आहे ते आपल्याजवळ येतानाच आपण घेऊन आलेलं आहे. येताना आपण बरोबर घेऊन आलेले ते ब्रह्म. कारण ब्रह्म जर घेऊन आपण आलो नाही तर आपल्याला या बाह्य जगतामध्ये येताच येत नाही. बाह्य जगामध्ये आपल्याला येता येत नाही. आपण बरोबर येताना काय आणलेलं आहे, ब्रह्म आणलेलं आहे बरोबर. नंतर ह्या शरीराला परत ती खून केलेली, हे जे नाव ठेवायचं तो काही कार्यक्रम आहे ती खून. कारण जे शरीराला नाव ठेवल्याशिवाय त्याला आपल्याला हाक मारता येत नाही. त्याला हाक कसं काय मारता येईल नाव ठेवल्याशिवाय. त्याला नावच नाही म्हटल्याच्या नंतर त्याला हाक मारता येत नाही. कृष्ण भगवंताने सुद्धा गीतेमध्ये सांगितलं की 13व्या अध्यायात की अर्जुना, तसं मला नावच नाही, मी नावे आहे, मला नाव नाही कसं, परंतु करायचं कुठल्या नावाने. म्हणून माझं हे नाव जे काय आहे, आता हे नाव सुद्धा हे कुणी ठेवलेलं आहे, कृष्ण भगवंताचं नाव पाळण्यात घालून ठेवलंय त्याचं नाव. ते जन्माला आलं तेव्हा कृष्ण म्हणून आलाय की जन्माला नाही, जन्माला आलं तेव्हा निर्विकल्प म्हणजे कसल्याही प्रकारचं शरीराला खून नव्हती, तो करायची खून नव्हती. परंतु हे नंतर पाळण्यात घालून नामकरण विधी केलं. कुणी केलं? कृष्ण गोकुळात जन्मला. कृष्ण कुठं जन्मला आला? गोकुळात. आणि नाव वगैरे जे आहे ते नाव ठेवायचा कार्यक्रम कुठं झाला होता? नंदराजाच्या घरी. म्हणजे कृष्ण गोकुळात जन्मला आणि नाव ठेवायचा कार्यक्रम कुठं झाला? गोकुळात.
जन्मला कुठं जन्मला कुठं मथुरेत आणि गोकुळामध्ये नंदराजाच्या वाड्यामध्ये नामकरण विधी सोहळा. जन्म झाला मथुरेत, जन्म झाला बंदीखान्यात आणि नाव ठेवायचा कार्यक्रम झाला नंदराजाच्या तिथून पुढे कृष्ण नावाने त्याला पुकारायला लागलं. तोपर्यंत नाव होतं का? तोपर्यंत नाव नव्हतं. म्हणून 13व्या अध्यायामध्ये सांगताना सांगितलं अर्जुनाला, बाबा अर्जुना, मी निनावे आहे, मला कसलं नाव नाही. परंतु हे ठेवलेले नावाने जे आहे ते लोक भजन करतात. आता हे जे काय अन्वी, हे जे काय नाव आहे बाळाचं, या मुलीचं नाव ठेवलंय अन्वी. मग आता हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे? ओरिजिनल नाव काय? सुनीता, काय तुमचं नाव जे आहे हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट? तुमचं हे सुनीता नाव जे आहे ठेवलेलं, हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे? डुप्लिकेट आहे. ओरिजिनल तुमचं नाव काय? ओरिजिनल नाव जे आहे त्याला जी खून केलेली आहे का, ते नाव आपलं ओरिजिनल आहे. आणि हे ओरिजिनल नाव माहीत करून घेण्यासाठी, हे ओरिजिनल नाव माहीत करून घेण्यासाठी आपण आंतरजगातून बाह्य जगामध्ये आलेलो. अजून आपण डुप्लिकेट ह्या नावानेच वावरतो. कोणत्या नावाने वावरतोय आपण? डुप्लिकेट. ओरिजिनलचं आपलं नाव काय ते माहीत करून घेण्यासाठी आपण आलेलो आहे. कुठे? इथे. तुम्हाला काय म्हणलो आपण काय करतोय? हे जगत जे आहे हे सांसारिक आणि मायावी जगत. हे कसं जगत आहे? हे सांसारिक आणि मायावी जगत. त्या मायावी जगतामध्ये आपल्याला आल्याशिवाय ओळख पण करून घेता येत नाही. कारण मायावी जगतामध्ये अवतीर्ण झाल्याशिवाय म्हणजे हे शरीर भेटत नाही. शरीर जर नसेल तर आपल्याला कुठली गोष्ट कळणार नाही. शरीर जर नसेल आपल्याला कुठली आपल्याला गोष्टच कळणार नाही ना. श्रीपाद बाबा एक उदाहरण सांगायची. आता तुम्ही आपण ह्या ठिकाणी बसलो, आपल्याला किंमत जी आहे ती ओरिजिनल नाम जे आहे आपलं त्याच्यामुळं आहे का आपल्यामुळं आहे? आपल्याला किंमत कोणामुळे बरं या ठिकाणी जे आपण बसलोय कशामुळे किंमत आहे आपल्याला? ब्रह्म आहे ना आपल्याजवळ, त्या ब्रह्मामुळे आपल्याला किंमत आहे. आणि ब्रह्म जर निघून गेलं तर शरीराला काही किंमत आहे? ब्रह्म निघून गेलं, ज्यालाच आपण नाही म्हणत का माणूस गेला. म्हणजे ब्रह्म जे होतं ते ब्रह्म निघून गेलेलं आहे. आणि ती ब्रह्म नावाची वस्तू जी आहे ती आपण आहे. आणि त्याला एक विशिष्ट प्रकारची खून केलेली, जसं ह्या बाळाचं नाव ठेवलंय ना, आता खून केली त्याला अन्वी म्हणून खून केली, तसं त्या ब्रह्माला ओळखण्यासाठी एक खून केलेली आहे. ती खून आपण येताना बरोबर ती खून येताना बरोबर घेऊन आलेली. आता ती माहीत करून घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे? सुनीता ताई सांगा बरोबर. घेतली पाहिजे. किती दिवसापासून मी येतोय बरं इकडे? किती दिवस झाली? कधी माहिती करून घ्यायची? आता अजून काशी नाही आली तो ब्रह्माचा आमोला फिटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा, ऐसा मंत्र देखीला कणवा वेदे बाहे. तो मंत्र या प्रत्येक प्राणी मात्र मंत्र आहे, प्रत्येकाजवळ कोंबडी जवळ पण आहे. पण कोंबडीला समजून घेता येईल का? नाही, कोंबडीला नाही समजून घेता येणार. गाई म्हशीला समजून घेता येणार. ज्याला बोलता येते का त्याला ते समजून घेता येईल. कारण आपण ती वस्तू येताना बरोबर आणलेली. शरीराचा जर विचार केला तर हे शरीर जे आहे ते नाशिवंत आहे. एक दिवस शरीराचा काय होणार आहे? नाश. या मायावी जगतामध्ये आपण आलेलो आहे, अवतीर्ण झालेलो आहे. प्रापंचिक जगामध्ये अवतीर्ण झालेलो आहे. प्रपंच करत असताना, संसार करत असताना ही गोष्ट माहिती करून घ्यायची. पण एकदाच माहिती करून घ्यायची. ती एकदा माहिती केली की परत ती विसरत नाही. आता बाळाचं नाव एकदा ठेवलंय,
आता हे विसरणार आहे का? आता ह्या ठिकाणी हे काय आहे? आता सुनीताताई आपल्या यांचं नाव काय? मिस्टरांचं त्यांना म्हणू द्या ना की यशवंत आहे. पण आता ह्या नावाचं असं झालं का तुमच्याकडून कधी की विसरून गेलो? पाठ केलाय तुम्ही कधी? पाठ कधीच नाही का? जप वगैरे केला कधी? जप केला नाही. एकदा माहीत झालंय का नाही? एकदाच फक्त माहीत झालंय. तसं ही जी काही गुण आहे, आपण बाह्य जगातातून आपलं आंतर जगातून बाह्य जगातामध्ये जेव्हा आलो तेव्हा आपलं ते नाम विसरलेलं आहे. त्याची आणि आपली ओळख जी काय आहे ना ती काय झाली? विसरलेलं आहे ते आपलं. आता विसरली तयार थोर झाली हानी पचतील खाणी. विसरलेलं आपल्याला स्मरण करून घ्यायचं. काय विसरलेलं आहे माझं नेमकं? येताना आपण ते बरोबर आणलेलं आहे. त्या माऊलीच्या ग्रंथामध्ये आपला जो अभंगवाणी माऊलीची त्याच्यामध्ये एक मदालसा नावाची स्त्री आहे. मदालसा नावाची स्त्री, आणि तिला जी काय बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर ती पाळण्यात घालून जी आहे ना ती त्या बाळाला उपदेश करते. अशी 12 मदालस आहेत बघा त्या भजनी मालिकेत. 12 प्रकारची अंगाई गीत गायलेलं आहे. जसं आपण नाही का बाळाला पाळण्यामध्ये घातल्याच्या नंतर गाणं म्हणतो ती माता माऊली गाणं म्हणते, आणि ती गाणं म्हटल्याबरोबर ते काय होतं, पाळण्याची दोरी वडता वडता गाणं म्हणते म्हणतात ती पोरगं काय होतंय, बाळ झोपी जात आहे. तसं तिने जी आहे ना त्या बाळाला काय गाणं गायलेले बघा, खूप मोठे आहेत ते 12 मदालसे आहेत. मला वाटतं एक मदालस असा आहे की ते काहीतरी 26 का 27 चरणाचा मदालस आहे. एक उपदेश आहे, त्या बाळाला उपदेश केलाय तिने. आता आपण करतोय का बाळाला उपदेश? आपण त्या बाळाला उपदेश करत नाही. ती त्या पाळण्याची दोरी वडता वडता त्या बाळाला सांगते, उपदेश करते की बाबा तू आतापर्यंत आंतर जगामध्ये होता, तू आता बाह्य जगतामध्ये आला, तू आतल्या जगातून बाह्य जगतामध्ये आलेला आहे. तिने असा उपदेश केलेला आहे. मला वाटतं 1-2 चरण आहेत माझ्या स्मरणामध्ये. ती म्हणते, उपदेश मदालसा देह निर्मिल कैसा. बाळाला गाणं म्हणते ते, अरे तू आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा. तुझ्या रस्त्याने आलेला आहे. पण त्या वाट म्हणजे काय? वाट म्हणजे रस्ता. आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा. तो पंथ ओखटा रे पचलाशी कर्म कोठा. अविचार बुद्धी तुझी पुत्र राया आदट्टा. परे रे मदालसा सोहम जुजो रे बाळा. तू ज्या रस्त्याने आलेला आहे तो रस्ता चांगला. वक्ता म्हणजे कसं? ओखटा. वक्ता म्हणजे चांगला नाही. तू ज्या रस्त्याने वाटचाल करून आला तो रस्ता चांगला नाही. पण तू अविचार बुद्धीने इथपर्यंत पोहोचला तर आता माझे शब्द लक्षात ठेव. माझे शब्द जे आहेत ते लक्षात ठेव. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे तुम्ही कीटकाचा सांधा. रव रव दुर्गंधी या मंगळतीचा बांधा. स्मृत्या हरिहरा शरण जाई गोविंदा. रे दे मदालसा सोहम जुजू रे बाळा. असे 12 मदालस ते बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याला
कोण करते त्या बाळाला उपदेश? कमीत कमी माता माऊलींनी, पुरुषांनी काय जी काय आहे हा हा? आपला उपदेश पाण्यात टाकलेलं असलं ना, ते रडत जर असेल ना, त्याला फार कुत्र्या फार मांजराडी आवाज पण काढणार म्याव. असा आपला उपदेश, त्याच्यावरती संस्कार आईने घेतलं, त्याच्यावरती जे काही संस्कार वगैरे जे आहेत बघा आता पुढे ज्या बाळाचा जन्म आतमध्ये बाळ असताना त्या ब्रह्माची ओळख झालेली आहे, ब्रह्माची ओळख झालेली आहे, त्या बाळावर ते संस्कार. म्हणून त्या मदालशीने तो उपदेश त्या बाळाला केलेला आहे. 12 अभंग, खूप मोठे अभंग. आपण जर त्या पद्धतीने संस्कार केले, कारण ते जे काही ब्रह्म आहे अजून आपलीच अजून ओळख नाही झालेली. किती लोक अशी ते जे काही नाम आहे येताना ते आतून येताना म्हणत आलेलं आहे, ते आतून येताना म्हणत आलेलं आहे. कारण गर्भवासने तो वचन दिया था, गर्भवासने वचन दिया था भजूंगा सिया राम, लेकिन बाहर आकर हो गए बेईमान, भूल गया आत्माराम. आतमध्ये असताना भजन करत, कारण 5व्या का 6व्या महिन्यामध्ये श्रीमद भागवतामध्ये हे विषय सांगितलेला आहे. 5व्या का 6व्या महिन्यामध्ये जीवाला जीवपणा प्राप्त होतो, जीवाला जीवपणा प्राप्त होतो आणि ते आईच्या पोटामध्ये फिरायला लागतं, आईच्या पोटात फिरायला लागतं. जीवपणा आल्याच्या नंतर जोपर्यंत जीवपणा नसतो तोपर्यंत त्याला काहीही समजत नाही. जीवपणाच नाही ना, ज्या वस्तूत जीव नाही त्याला काही समजतं का? आता दगड आहे, त्याला काय कळणार आहे कुठे टाकलं तरी? तसं जीवपणा नव्हता तेव्हा काही कळत नव्हतं. जीवपणा जेव्हा टाकला, जीवपणा टाकल्याच्या नंतर त्याला ते दिसायला लागलं की आपण खूप मोठ्या गर्तेमध्ये अडकलेलो आहोत. आज श्रीमद भागवतामध्ये वर्णन, खूप मोठ्या गर्तेमध्ये अडकलोय आपण. त्या ठिकाणी तो धावा करतो. जसं आपल्यावरती एखादं संकट आलं ना, संकट आलं एखाद्या रस्त्याने चाललो आपण, त्या ठिकाणी अचानक आपल्याला मोठा सर्कल दिसतो, आपण कोणच धावा करतो? त्या ठिकाणी जे आहे ना त्याला हे भीतीदायक दिसतं आतमध्ये. जीवपणा आल्याच्या नंतर अरे बापरे, आपण खूप मोठ्या नरककुंडामध्ये पडले. नरककुंड म्हणजे जन्माला येणे किंवा जन्माची जी काही ओळख आहे ती नरककुंड आहे. नरकाचं वरती डिपार्टमेंट नाही, त्याला काही लोक नाही म्हणतात तुला नरकात सुद्धा जागा नाही मिळायची. नरकात जागा नाही मिळाली की तो मोक्ष झाला. काय माणसं म्हणजे त्याला नरकात सुद्धा जागा नाही मिळाली. आणि नरकात जागा जी आहे ती नको आहे, म्हणून त्याच्यासाठी तर हा खटपट आहे. खटपट हा कशासाठी आहे? तेवढ्यासाठी आहे. बरं, मानव जन्म जो आहे तो मानव जन्म एकदा आहे, परत आहे का माणसाचा जन्म? परत माणसाचा जन्म नाही. आपण ह्या मानवी जीवनामध्ये ही माणसाची जी काही आकृती आपल्याला कधी प्राप्त होते माहितीये? आता आपल्याकडे आहे का एवढा अभ्यास करायला वेळ? यांनी जगासाठी जी आहे ना, जगासाठी आले जगासाठी करून ठेव, जगासाठी झाले, जगासाठी भीक मागितली, मागितलं का? माऊलीला भीक मागावं लागली नाही. त्यांनी काय केलं? जगासाठी आले, जगासाठी करून ठेव. आपण या ठिकाणी त्यांनी जी काय आपल्यासाठी तयार करून ठेवलेले, आपण काय त्याचा अजूनपर्यंत विचार केला नाही. मग आंतरजगतामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा तो जीवपणा आल्याच्या नंतर आईच्या पोटात फिरायला लागतो. आपण खूप मोठ्या गर्दीमध्ये त्या
ठिकाणी तो धावा करतो बघा, देवा मला तू याच्यातून वाचव. संकट आलंय ना, आता संकट पडल्याच्या नंतर मनुष्य देवाचा धावा करतो. तोपर्यंत करतोय का? नाही. आता याच्यावर संकट आले. कोणावर? आईच्या पोटामध्ये जे काही बाळ आहे ना, त्याच्यावर संकट आले. त्याला ते दिसायला लागतं जीवपणा आल्याच्या नंतर. आपण मोठ्या हानीमध्ये अडकलेलो, जीवपणा टाकल्याच्या नंतर म्हणायला लागलो हानीत अडकलो. त्या ठिकाणी हात जोडतो, धावा करतो देवाचा. देवा तुम्हाला याच्यातून बाहेर, देवा तू मला याच्यातून बाहेर काढ. मी तुझं स्मरण जे आहे ना कधीच विसरणार नाही, कधीच. फक्त तुम्हाला एवढा उपकार माझ्यावर कर. आजही जर सोनोग्राफी करून पाहिलं तर डॉक्टरकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नाहीये की त्या बाळाने हात का जोडलेले आहे. विज्ञानाकडे हे उत्तर आहे किंवा बाळाने असे हात का जोडलेले, का जोडलेले. त्यांनी देवाचा दावा केलेला आहे, मला बाहेर काढू. मी तुझं स्मरण शेवटपर्यंत विसरणार नाही. असं रोज भजन चालू आहे त्याचं. त्याची काही किती दिवस जीवपणा आल्याच्या नंतर ते 9 महिने 9 दिवस जोपर्यंत परत नाही तोपर्यंत भजन चालू आहे. असं हात सुटत नाही, हात सुटत नाही, हात तसेच असतात. आतमध्ये जरी बाळ झोपलं तरी हात कसे असतात असे. कधी पण बघा, योग आल्याच्या नंतर काय सेवा होतात आपल्या पाहण्यासाठी हात बाळाने हात सोडलेले काय होतं. डॉक्टर लोक सांगतात, बाकीचं सांगतात नाक तोंडात गेलाय, अमुक झालाय, परंतु हात का जोडलेले असा प्रश्न काय कुणी विचारित नाही. विचारतंय कुणी हात जोडलेले काय, मला याच्यातून तो बाहेर का सुरक्षित. तुझं जे स्मरण आहे ना ते मी विसरणार नाही. आता कोणतं स्मरण? तेच ब्रह्माला जी काही खून केलेली आहे ना ती खून आपल्या हवाली केली, आपल्याला दिलेली. येताना आपण ती बरोबर आणलेली सुनीताताई. आणि ती कधी विसरलंय माहितीये का? विसरलंय कधी आपल्या, कधी विसरून गेलंय बरं? ते बाहेर आल्याच्या नंतर जे आहे ना, बाहेर आलं आंतर जगातून बाहेरच्या जगामध्ये आल्याच्या नंतर त्याची जी काही जोडलेले हात आहेत का, हे हात सुटतात आणि असे होतात. काय सुटल्याच्या नंतर असे होतात. ते लिहिलेले बरं का तसं, तुम्ही बघा आता निरीक्षण असं होतं की काय बरं मला नाही माहिती. हे असे होतात. ते हात सोडलेले असतात. काय असतात हातामध्ये? काय असतं? हात जर ओढलं तर हातात काय निघतं? हातामध्ये जे आहे ना, हातामध्ये घाण असतो. हात जे आहे ते सुटतात हात, आणि ते स्मरण जे आहे ना ते स्मरण विसरून जातो बाहेरच्या जगामध्ये आले. नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन केले. नामदेव त्याचं वर्णन केलं. धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता. आतमध्ये जे म्हणत होता ते बाहेर आल्याच्या नंतर विसरून गेला. ओळखू लागे माता पिता आणि ओहम घडे, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. तेव्हा रडण्याचा आवाज असा येतो की केव्हा 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 मी तुझं भजन करीन. असं मी कधी म्हणलो तुला? मी म्हणलोच नाही तुझं भजन करीन. गर्भवास में तो वचन दिया था, भजूंगा सियारा, लेकिन बाहर आकर हो गए बेईमान. बेईमान झाला. त्या ब्रह्माचा आम्हाला भेटावा, अद्वैत तत्वे तो परत भेटावा. ऐसा मंत्र देखला उदाहरण सांगितले त्यांनी पुढे. उपजले या बालकाशी जसे नाव नाही तया पाशी, ठेविलेली नावेशी. जसं बाळ
तसं आपल्याला ते ब्रह्म जे आहे त्या ब्रह्माला सुद्धा खून नव्हती, म्हणून त्याला एक खून करून दिली. आतमध्ये असतात कारण हा देह जसा जसा निर्माण होत गेला, जीवपाना वाचला, तेव्हा त्याच्याजवळ एक खून दिली. ते आपलं लायसन आहे, ते आपलं काय लायसन. आता आपण बिगर लायसनची गाडी चालवता येते का आपल्याला बाहेर? जरी चालवली तरी कशी चोरून लपून, कशी चोरून लपून. पुढे जर समजा ट्रॅफिकवाला वगैरे जर दिसलं तर लांब तिकडे वळतो, नाहीतर मग ते गेल्याच नंतर जात. ही भीती आहेच हे कायमस्वरूपी म्हणा. तसं ह्या ठिकाणी जोपर्यंत आपण ती फक्त जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला भीती आहे. आता ही भीती कुठपर्यंत ठेवायची? ही भीती जी आहे आपल्या मनात, ही भीती कुठपर्यंत ठेवायची? ती जी आणलेली वस्तू आहे, ती आणलेली वस्तूची जाणीव करून घ्यायची, माहीत करून घ्यायची. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुझे आहे तुझपाशी, तरी तू जागा चुकलाशी. तुझी वस्तूच तुझ्याजवळ आहे. तुझी वस्तू कोणाजवळ आहे? तुझ्याजवळ आहे. आता आपली वस्तू आपल्या जवळ आहे, त्याच्यासाठी कितीतरी त्यांनी उदाहरणं सांगितली. मी रात्री सांगितलं बघा, उदाहरण वगैरे जे आहे ना त्यांनी गाथ्यामध्ये लिहून ठेवले. लोकांनी त्याचं पारायण करतात. गाथ्याचं पारायण चालू आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. आता हे काय पारायणातून जात नाही का त्यांना ओळी? त्या ओळी जातात त्यांना, पण त्या ओळी फक्त बोट फिरून ते सरळ सरळ चालतात. त्यांना बाकीच काही घेणं नाही. त्याचा अर्थ काय आहे, ते सांगितलंय काय, की आपल्याला करायला सांगितलंय का, आपल्याला फक्त वाचायला सांगितलंय, याचा विचार जे आहे ना लोक करत नाही. तुकोबारायांनी गाथ्यामध्ये सांगितलं की बाबा तुझी वस्तू तुझ्या जवळ आहे, तू इकडे तिकडे शोधित कार्य फारशी येड्यापरी, असे तू देव तुझ्या अंतरी. इकडे तिकडे कशाला फिरतो तू? देही असून या देव, जिथे ब्रह्म आपल्या जवळ आहे, देही असून या देव, व्यर्थ तो फिरतो निर्दैव. जैसे साखरेचे मूळ ऊस, तैसा देहामध्ये देव दिस. दुधी असता नवनीत, परी नेनेतयाचे मथित. नाभी मृगाचे कस्तुरी, व्यर्थ हिंडते वनांतरी. तुका सांगे मूर्ख जना, देहामध्ये तू देव का पाहिना. काय याचा अर्थ? लोक फक्त म्हणतात पारायणचा भेद. ते म्हणतात तुझ्या देहामध्ये देव आहे, देहामध्ये देव आहे, म्हणजे तेच ब्रह्म आहे ना. देहामध्ये देव आहे, व्यर्थ का फिरतो निर्दय. जैसे उदाहरण सांगितले, पुढे 4 दृष्टांत दिलेत त्यांनी. 4 दृष्टांत दिले समजण्यासाठी. कोणती 4 दृष्टांत आहे? 4 दृष्टांत कोणते सांगितले आपण? तेही असता देव, व्यर्थ फिरतो निर्दैव. साखरेचे मूळ ऊस, तैसा देहामध्ये देव दिस. ऊसात साखर आहे, ऊसामध्ये साखर आहे, परंतु आपल्याला तसं ऊस तोडून जर आणला तर पाहता येणार नाही. त्याचे एक विशिष्ट प्रकारचा प्रयोग आहे, तो प्रयोग करावा लागेल. 2 नंबरचं उदाहरण सांगितलं. दुधी असता नवनीत, परी नेनेतयाचे मथित. दुधामध्ये लोणी आहे, दुधामध्ये लोणी आहे, परंतु गायीने धार दिल्याच्या नंतर आपल्याला ते पाहता येणार नाही. त्याची एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया आहे, त्याचा एक प्रयोग आहे. तो प्रयोग तुम्हाला करावा लागेल. 3 नंबरचं उदाहरण सांगितलं. नाभी मृगाचे कस्तुरी, परंतु व्यर्थ हिंडते वनांतरी. हरणाच्या बेंबीत कस्तुरी असते, कस्तुरी असते बेंबीमध्ये, परंतु त्याला सुगंध यायला लागतो ना, तर ते इकडे तिकडे त्या सुगंधाच्या दिशेने पळत राहतं. आणि आहे कुठे ती कस्तुरी? त्याच्या बेंबीमध्ये. तसं आपलं काम झालंय, देवा हातात घेतलाय आणि अंधार शिरतोय, बॅटरी घेतली हातात. बाबा सांगायचे, एक जणी का आहे ना म्हणले सकारामाला बाहेर बॅटरीने काहीतरी पाहतो. तिकडून तुकाराम म्हणे लगेच आवाज दिला, म्हणले सकाराम काय पाहतो? म्हणजे अंधार सापडतो. आणि मग म्हणले बॅटरीचं बटन बंद करणार, तुझ्या जवळच आहे. आपण आता देवा घेतला हातात आणि इकडे तिकडे सापडतो काय? अंधार. आता दिवा वेचून टाकल्यावर अंधार तुमच्याजवळ नाहीये.
जोपर्यंत आपल्याला ही वस्तू उपभोगता येत नाही, देहामध्ये तो उपभोग घेता येतो. कारण देह नसेल तर गोष्ट कळणार नाही. परंतु देहाचा आणि याचा जो आहे, देहाचा आणि याचा निकटचा संबंध आहे. देह संपल्याच्या नंतर ब्रह्म जे आहे ते ब्रह्म आकळवता येत नाही. याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये आकळवायचं. आता साधू संतांनी काय केलं, त्या ब्रह्माची साधना केली. त्यांनी स्वतः ते केलं, प्रयोग केला, अनुभव घेतला, अनुभव लिहून. तसंच आपल्याला करायला सांगितलं. तुम्हाला सांगितलं नाही की लिहून ठेवा म्हणून, तुम्ही त्याचा अनुभव घ्या, साक्षात्कार करून घ्या. ही वस्तू तुम्ही आहात, ही वस्तू कोण आहे, आपण आहे. हे जर विसरलं आपलं, हे जर विसरलं इथेच जर विसरलं तर मग मात्र जागा आहे, पण खूप पाळण्याची जागा आहे. मोठा पाळणा आहे. कोणता पाळणा आहे? त्या पाळण्यामध्ये बसावं लागतं. पण त्या मोठा पाळणा आहे तो सांगितलेला, तुम्हाला सांगत होते, हिशोब करा. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावे. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावे. 9 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 9 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 11 लक्ष योनी किरड्यामध्ये घ्यावे. हिशोब करा. 10 लक्ष भोगाव्या जलचरी. 30 लक्ष योनी पशुचे. 4 लक्ष योनी मानवावी. नामा म्हणे तेव्हा नरदेव येणारा, दयाचा मातेरा केला एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा. ह्या फेऱ्यामध्ये आपण बसायचं. ह्या फेऱ्यातून बाजूला निघण्यासाठी त्याची ओळख करून घ्यायची. ओळख जर नाही करून घेतली त्या पाळण्यात बसायचं. एका एका योनीमध्ये एक एक कोट फेरे घ्यावे लागतात. एक एक कोट फेरे. 20 लक्ष वेळा झाडाझुडपात जन्म घ्यावा. झाडून वृक्ष. एका वृक्षाच्या जन्माला जर गेलं ना तर ते 1 कोट वेळा तेच झाड व्हायचं. विचार करायचा दुपारी 1 कोट वेळा तेच झाड व्हायचं. अशी 20 लक्ष वेळा 20 लक्ष झाडाची जाती आहे. तेवढ्यात जन्म घ्यायचा. आणि तिथून पुढे सुटला जलचरामध्ये, पाण्यात काही किडे मकुडे कमी आहे. नंतर 11 लक्ष वेळा किडे मकुडे त्याच्यामध्ये घ्यायचे. 30 लक्ष योनी पशु. त्याच्यात विविध आले, सरपटणारे प्राणी, पशु वगैरे जे आहे. 4 लक्ष योनी मानवावी. एक एक योनी कोटी कोटी फेरान मग लागे वारा. मनुष्य देहाचा नामा म्हणे तेव्हा नरदेह येणारा, दयाचा मातेरा केला पुढे. एवढं जर माणसाच्या जन्मामध्ये येऊन जर समजा ती माहिती करून जर घेतली असती तर कायम स्वरूपाची याच्यातून आपली सुटका झाली असती. बरं, हे तर माहिती करून घ्यायला काय आपल्या डोक्यावर शेळा द्यायची सुविधा नाही. आपल्याजवळ कोणती फुलं आहे ती माहिती करून घ्यायची. आता ही ज्यांनी काय माहिती वगैरे करून घेतलेली आहे, आता मी नगरवरून कृषी भरून आणत नाही. नगर भरून नाही आणली, इकडे नाही ती वाटीत नाही, मी नगर भरून आणले. ते आपल्या जवळची जी काही खूण आहे ना ती विसरलेलं आहे, ते माहिती करून घेतलं मी माझ्या सद्गुरूकडून. ते सांगायचं काय. आता इथेच ज्ञानेश्वरीत निघत आहे बघा. आपल्या जन्मापासून वयोवृद्ध झाल्याच्या नंतर मनुष्य एक्सपायर होतो तोपर्यंतचा हिशोब याच्यामध्ये सांगितला बघा. आता बाळाचं नाव ठेवायचं तर ओळ आली की नाही याच्यात? कुठली पण ओळ आहे याच्यामध्ये, कुठली पण. पातकी असू द्या, दुराचारी असू द्या, खाणारा असू द्या, पिणारा असू द्या, चोरी करणारा असू द्या,
कुणी असू द्या, त्याची ओळ आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर. आता त्याच्या कारणाने कार्यक्रम करायचा म्हणल्यावर त्याचं ते ओळ घ्यावं लागायची, बरोबर आहे का नाही? किती हिशोब करून ज्ञानेश्वर लिहिली असं माऊली ज्ञानोबा. किती वर्षाची क्रांती, वयाच्या 22व्या वर्षी, वयाच्या 22व्या वर्षी माऊलीने क्रांती केली. आणि आपल्यासाठी हे एवढं मटेरियल तयार करून ठेवलं. परंतु आपण काय करतोय, बाजूला ठेवून दिलं. काही लोकांचं म्हणणं हे आपलं नाही, ते माळकरी लोकांचं, ते बघून घेतील. काहींच्या घरात ते ग्रंथ आहे, एका घरात एक माळकरी होता साहेब, एकच माळकरी होता आणि बाकीची माळकरी नव्हती. आता ते एक माळकरी म्हणल्यावर त्याच्याकडे बरंच बाण होत असेल, ज्ञानेश्वरी, गाथा, काही ग्रंथ असतील दुसरे विविध प्रकारचे. ते मला म्हटलं आता हे तुमच्या महाराजाचं मटेरियल घेऊन हे त्यांचा प्रयोग आहे. ते माळकरी लोक जाणे आणि ते ग्रंथ जाणे. आता हे त्यांच्यासाठी नाही, हे सगळ्यांचा हिशोब आहे त्याच्यामध्ये. कोणीही व्यक्ती असू द्या, कुणी पण सांगा माझा हिशोब आहे का त्याच्यामध्ये, तुम्ही सांगा फक्त, लगेच ओळ काढून दिली. आपला हिशोब म्हणजे मी असा आहे, ती ओळ लगेच काढते. तुमचा हिशोब सांगितलेला आहे, सगळ्यांचा हिशोब, प्राणी मात्रा सहित हिशोब सांगितलेला आहे. आपण माणसाच्या जन्माला आलो, माणसाचा जन्म वारंवार भेटत नाही. तुम्हाला सांगतो, या आंधळ्याच्या टाळीत जसा कावळा सापडतो ना अचानक, आंधळ्याच्या टाळीत. आता हे उदाहरण का नाही वापरत मी, लय उदाहरणामध्ये वेळ नाही वायाला घालायचा. खूप उदाहरण आहेत ज्ञानेश्वरीत, प्रत्येक ओळीमध्ये उदाहरण. तुकोबारायांनी पण सांगितलं, पावला हा देव कामटाळलेली आहे, न घडे देव पाय घडवाले. म्हणजे त्या ओळीचा अर्थ असा आहे की आंधळ्याच्या टाळीमध्ये जसा अचानक कावळा सापडावा, तसा हा माणसाचा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. अचानक नाही का, एखादा जन्मांधाला अचानक दृष्टी यावी, जन्मताच आंधळा मनुष्य अचानक दिसायला लागला, तसा हा अचानक शरीर म्हणजे मिळालेलं आहे. मानवी शरीर जे आहे हे अचानक आपल्याला प्राप्त झालेलं आहे. परंतु त्याचं जे काय आहे ना, त्याचं आपण काय केलं, मात्र केलं. याचं काय केलं आपण, मात्र केलं. मात्र कसं केलं, तो आहे कोण, मी सांगत असतो. एक मेंढपाळ असतो, मेंढपाळ काय करतो, आज ह्या डोंगरावरती मेंढ्या घेऊन जायचा, उद्या त्या डोंगरावर जायचा, परवा या डोंगरावर जायचा, नंतर या डोंगरावरती जायचा. आणि एक दिवस जे आहे ना, त्याला जे आहे मेंढ्या सांभाळता एका टेकडीवर बसलेला असतो. शेतकऱ्यांनी काय केलेलं असते साहेब, आपल्या वावरातले दगड येचून जे आहे ना, एका जागेवर ढिगारा केलेला असतो. त्या ढिगाऱ्यावरती आपला हा बसला मेंढ्या राखून. त्याला काय करायचा, मेंढपाळ एक दगड घ्यायचा, मारायचा. कारण एकटा माणूस गपची बसत नाही, काहीतरी खटपट चालू असते त्याची. बघा तुम्ही, महिला जरी घरी असेल ना, तुम्ही सांडून घरी उद्योग नाही, काहीतरी करायचं, रिकामं नाही बसायचं. तसं जे आहे ना, त्यांनी काय केलं, मराठीत म्हणे नाही, काम नाही घरी सांडून घरी. त्यांनी एक दगड घ्यायचं साहेब, फेकायचं असं, तसं फेकायचं. फेकता त्याच्या हाताला गुळगुळीत दगड लागला, गुळगुळीत मणी होत. आणि ते होता हिरा, सापडला काय हिरा. त्यांनी काय केलं, आता ओळख नाही ना त्याची, ओळख कुठे आहे. त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे कला असते त्या मेंढपाळ लोकांना. त्यांनी केतकीचे पानं काढली, त्याच्यापासून वाघ तयार केलं, झाडाला दगडाला ठिसून, आणि त्याचा एक गोफ तयार केला, पट्टा. आणि त्या पट्ट्याला पहिले गोफण माहितीये का, गोफण, हा, ते गोफणीसारखं टवळं केलं असं, आणि त्याच्यामध्ये तो खडा ठेवला. आता त्याला खिडक्या तयार केल्या होत्या ना, ते बनवताना त्यांनी ती गोफणी टवळं तयार केलं, ती खिडक्या होत्या त्याला. त्या पद्धतीने
चांगला मोठ्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला. मोठ्या मेंढीच्या गळ्यात आता आहे काय ते बांधलाय कुठं मेंढीच्या गळ्यात. मेंढ्या काय आता आपल्याला जसे काय हॉल आहे बेडरूम आहे तसं मेंढ्यांना आहे हॉल. कुठं राहत 6 महिने जे आहे ना 6 महिने त्या मेंढीच्या गळ्यामध्ये राहतो. ओळख नाही ना कोणाला काय चमकायचं ते चमकायचं. परंतु जाताना येताना जे आहे ना एक किराणा दुकान त्या दुकानापासून रस्ता होता. त्या दुकानापासून जाता येता आहे ना एक किराणा दुकानदाराचं लक्ष जायचं नाही. याच्या मेंढीच्या गळ्यामध्ये एक वस्तू येत काहीतरी चमकते. एक दिवस जे आहे ना तो काहीतरी घ्यायच्या निमित्ताने दुकानात गेला. काहीतरी घ्यायच्या निमित्ताने दुकानात गेला. रानात मेंढ्या घेऊन जात असतात काही लागत असेल त्याला बिडी खडी गेला दुकानात गेल्याच्या नंतर म्हणला शेठची बिड्या द्या. मागची शेठ बिडा बिडीचा बंडल. ते म्हणले अरे त्या मेंढीच्या गळ्यामध्ये एक मणी मांडलेला आहे तर मिळाला. म्हणले काय नाही मला सापडलेला आहे तो विकायचा आहे तुला. म्हणले हो देऊन टाकू. मिळालेला कसा आहे आपल्याला म्हणला शेठजीला म्हणला काय देतात मला त्याच्या मोबाईलला. ते म्हणले रोज जाताना माझ्याकडून तुला रोज जेवढ्या बिड्याला माझी 1 महिनाभर देईल म्हणलं. गट 1 महिन्याचं काम लागलं. आणलं ते पट्ट्या सहित आणलं तोडून दिलं शेठजीला दुकानदाराला. आता दुकानदाराला तरी ओळख आहे की त्याची. त्यांनी शिव म्हणून कुठं बांधलं माहिती दरवाजाच्या काट्याला. कुठं बांधलं काट्याला शिव म्हणून बरं का. 3 वर्ष तराजूच्या काट्याला होता. किती वर्ष 3 वर्ष. किती ग्राहक घेऊन गेले असतील दुकानात. त्याला हात सुद्धा लावायचे. चमकणारी वस्तू आहे ना हिरा. हिऱ्यावर माशी बसत नाही. हिऱ्यासारखा थंड वस्तू नाही कुठली. हिरा हा थंड असतो. हिरा गरम होत नाही. हिरा आयरनीवर ठेवला वरून घाणाने मारला तरी कुठं नाही. त्याची इतकी थंड वस्तू कोणती नाही. आणि ती त्याच्यात बांधून गेली. परीक्षक पाहिजेत नाही असं कोणीतरी हे हिरा इथं बांधला कशाला म्हणणार आहे का कोणी. एवढे 3 वर्ष किती ग्राहक घेऊन गेले असते. आणि एक दिवस जे आहे त्या गावामध्ये एक जवाहीर वाला जे आहे त्या गल्लीने चालला होता. रत्न पारखी थोडक्यात. तो रस्त्याने त्या दुकानासमोरून चालला असताना त्यांनी माणूस नौका माणूस गावात आला की इकडे तिकडे आता पास. आपण जरी नवीन सिटीत गेलो ना आपण काय करतो खाली पाहून नाही चालत. तसं ते आहे ना इकडे तिकडे पाहत होता. सहज लक्ष दुकानात दिलं. आता ते परीक्षक जो आहे ना त्याने लांबून सुद्धा त्याला समजते कारण त्यातला अभ्यास आहे ना. माणसाच्या तरुणाच्या काट्याला हिरा बनतोय हा माणूस किती श्रीमंत असतो. आपण कामच नाही दुकानात जायचं काय जायचं जेव्हा तरच तुझ्या काट्याला हिरी बनतो म्हणून ती दुकानात गेली. शेठजी म्हणले जय हरी कुठाली पाहुणे अमुक अमुक गावचं आहे. कोणाकडे आले होते त्या चौकशी आपल्याकडले. तुमच्या गावाला काही पाऊस पाणी म्हणले तुमच्यासारखं जे आम्हाला पाऊस पाणी वस्तू ही वस्तू इथे का बांधलेली म्हणजे बांधली कोणाकडून घेतलेली म्हणजे घेतलेली आता मेंढपाळात. केवढ्याला घेतली काय 1 महिन्याची घेतली. जवाहीर रत्न पारखी जी आहे ना तो समजून गेला याला याची ओळख नाही म्हणून त्या शेठजीने
शेठजीला ओळख करून दिली त्या रत्नपाठ. शेठजी ही वस्तू सामान्य नाही, ही वस्तू सामान्य नाही. हा असली हिरा आहे. हा काय आहे? असली हिरा आहे. आता त्या ठिकाणी ठेवून जातो. ओळख झाल्याच्या नंतर तिथून लगेच काढून घेतला आणि कुठे ठेवून दिला? डबड्यात ठेवून दिला. म्हणजे दृष्टांताचा सिद्धांत असा आहे की आपल्याला हे शरीर अनमोल किमतीचं मिळालेलं आहे. याची किंमत किती आहे? किती किंमत आहे? मला ही 3-4 वर्षापासून म्हणते की तुम्ही दाढा बसून घ्या. मी गेलो होतो एका डॉक्टर दाताच्या, त्यांनी 72,000 रुपये सांगितलं साहेब. 8 दाढाचे जेवायला टाइम लागतो ना, तुम्हाला किती बरे सांगितले, मी पैसे देते, बसून घ्या. मी फक्त ते विचार केला, 72,000चं 8 दाताचं म्हणलं. आपल्याला दिलेली 32 दात, म्हणजे दाताचीच किंमत किती आहे तुम्ही बघा बरं. 9,000 3 लाख म्हणजे 32 लाखाची नुसती दात. 3 लाखाची 3 लाख रुपयाची दात बाकीचे हिशोब. याची किंमत जी आहे ती किंमत अनमोल आहे. अनमोल किंमतीचा नरदेह जो आहे तो आपण पुढे लटकून ठेवला आहे. जसा मेंढपाळ आणि मेंढीच्या गळ्यात बांधतात तशी याची तारा त्या किराणा दुकानदारांनी तरुणीच्या काट्याला बांधला तसं आपण दिला. किंमत समजून घेतली का याची किती किंमत आहे? म्हणजे मला आपल्याला या पृथ्वी तलावरती सगळ्या गोष्टी भेटतील. तुम्हाला सांगतो गेलेला नरदेह एकदा परत जे आहे भेटत. गेलेला नरदेह जो आहे भेटत. म्हणून कितीतरी असे उपदेशपर सांगितलेले बघा साधू संतांनी. नरदेह निधान लागले उत्तम सार उत्तम गती देवची होईन ते देवच होती. बहीण जे म्हणतात ना ती देव होती. मग तरी काय चित्ती न धरावी, तरी चित्तामध्ये आपला हा विषय काय येत नाही. ठिकाणी ठीक आहे आपलं झालं मग 1 तास होऊन गेला. म्हणून आपण ह्या ठिकाणी ओळ काय घेतली होती बघा की ते तरी अनादी परब्रह्म जे जगदादी विश्रामधाम, जे जगाचं विश्रामधाम आहे, जगाचं विश्रामधाम हे ब्रह्म आहे. तयाचे एक नाम त्रिधापै असे ते कीर अनाम अयाती, त्याला कसली जात नाही धर्म नाही. परी अविद्या वर्गाची या राती माझी ओळखाव्यास होती खून केली. त्याला ओळखण्यासाठी जे ब्रह्मदेवानी जी काय आहे ती खून केली की आज्ञेने लोकांना ते ओळखलं नसतं म्हणून त्याला एक खून केलेली आहे. जसं कसं खून केली की उपजल्या बालकाशी जसे नाव नाही तयापाशी ठेविलेली नावेशी उदित उठी. जसं बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्या बाळाला नाव नसतंय तसं त्या ब्रह्माला नाव नाही, परंतु त्याला एक खून केलेली आहे. आणि ती खून आपल्याला माहिती करून घेण्यासाठी माळ घालायची असते. माळ घातल्याच्या नंतर तर आपण लय भाविक होतो अशातला काही भाग नाही. आपली ओळख आपल्याला करून घेण्यासाठी माळ घालायची असते. आपल्याला आपली ओळख नाही हे का आपल्याला आपली ओळख नाही, ओळख करून घेण्यासाठी मग असे प्रमाण आहेत की जरी ओळखीला हरी, त्याच वस्तूला हरी म्हणतात. ओळखीला हरी, साठवीला कोटी फक्त त्याची भेटी मग दुःख कसे, किंवा साठवीला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली गिरधार झाला सफल व्यापार. हरी आला आता मग कशी भय चिंता.
का म्हणे हरी काही उपनेरी पुरी, त्या वस्तूची ओळख करून घेण्यासाठी. मग आता आपलं कसं झालंय की आपलं मूळ गेलं विसरून. मूळ काय झालं? विसरून गेलं. आपलं कसं विसरलं? काय कसं काय विसरलं पाहिजे? आपलं मूळ विसरलं कसं? उदाहरण सांगू का एखादं? नंतर आपल्याला बंद करू. एखादं उदाहरण सांगू का? कसं काय विसरलेलं आहे बाप? आपलं जे मुख्य ओरिजिनल आहे ना सुनीता, कसं विसरलं माहिती का? ओरिजिनल विसरलंय कसं? उदाहरण सांगितल्याच्या नंतर ध्यानात येईल बघा. उदाहरण सांगितलं ना मग लक्षात येतं. उदाहरण तेवढ्यासाठी असतं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जी काय आहे ना, पावसाळ्याच्या दिवसामध्ये एका कुटुंबाकडे जे आहे ना, पाहुणे आले, दोन तीन पाहुणे आले. आता पाहुणे आल्याच्या नंतर झालं काय, चहापाणी वगैरे झालं आणि त्या माता माऊलीने सांगितलं म्हणजे आता जेवणच कारण तुझ्या माहेरची पाहुणे होती, जेवण करून जा, मी स्वयंपाक करते तोपर्यंत बस. त्यांना अशी चटई टाकून दिली, बस वरांड्यामध्ये बसले. आणि एक 7-8 वर्षाचा मुलगा होता त्या काळात त्या माता माऊलीला. त्याचं नाव असते बाळू. समजण्यासाठी बरं का, आपलं कसं विसरलंय त्यासाठी, आपलं विसरलंय कसं त्यासाठी हे एवढं ध्यानात धरायचं. उदाहरण सोडून द्यायचं, नंतर दृष्टांत सोडून द्यायचं, पण आपलं विसरलंय कसं? त्या बाळूला त्याच्या आईने हात मारले. हे बाळू काय आहे? भाजी बनवायला टाकावा आणि नंतर स्वयंपाकाला लागावा. आता पूर्वीच्या काळचे उदाहरण आहे, आताच्या नवीन याच्यातलं उदाहरण नाही. कारण आता कसं आहे की सगळं रेडी मिळतं, मसाला रेडी मिळतो, पुड्या मिळतात, कुठली पण पुडी मागतो, कुठली पण रेडी आहे दुकानात. पण पहिलं तसं होतं का? पहिलं तसं नव्हतं. पहिलं ते बनवावं लागायचं. मिरच्या सुद्धा आहे ना, खुडून जे आहे ना, त्या अगोदर पाट्यावर सगळा मसाला काढायचा, तो पाट्यावर वाटवायचा, नंतर ती भाजी टाकायची. त्याच्यात एक त्या मसाल्यात टाकायला एक वस्तू कमी होती म्हणून ती बाळूजवळ तिने काय केलं की बाबा 5 रुपये दिले, दुकानात जा आणि खसखस घेऊन ये. काय घेऊन ये? खसखस. घालते तर मसाला भाजीला खसखस आणायला सांगितली. बाळू निघाला. पाऊस येऊन गेलेला होता, विक्री चालू होती. जसं आषाढ महिन्यामध्ये नाही का पाळ्या वगैरे येतात बारीक, त्याच्या अंगावरती जे आहे ना ते गोंधळा दिला प्लास्टिकच्या कागदाचा आणि गेला दुकानामध्ये. बाळू चालला असताना काय झालं, रस्त्यामध्ये एक घर लागलं. एक आजीबाई त्या घरातून बाहेर आली आणि बाहेर आल्याच्या नंतर आतमध्ये बसलेल्या दुसऱ्या आजीने बाहेरच्या आजीला विचारलं, म्हणजे उघडलं का ग सपू? बाहेरची आजी काय म्हणते, कशाचं उघडलंय? म्हणजे रात्रीपासून सारखी पचपच 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 लावली. 2-3 शिवे देऊन मोकळी. आता बाळूला खसखस सांगितली होती. बाळूने आजीचा शब्द लक्षात ठेवला. बाळूने काय केलं, खसखस विसरून गेला. त्याला त्याच्या आईने काय सांगितलं होतं ती विसरून गेला आणि डोक्यात काय घेतलं, डोक्यात पचपच घेतलं. पुढे चालला, दुकानामध्ये गेला. दुकानात गेल्याच्या नंतर शेटजीला म्हणला, शेटजी 5 रुपयाची पचपच नावाची वस्तू आहे का? त्यांना बाळू तुझ्या आईला नीट विचार, वस्तूच नाही दुकानात. घरी आल्याच्या नंतर आई शेठ म्हणले की ही वस्तूच दुकानात नाही. म्हणली काय? म्हटलं पचपच. त्याचा कारण तुला मी खसखस सांगितली, खसखस. आता पक्क ध्यानात होतं. म्हणूनच जातो म्हणला रस्त्यात.
म्हणत चाललं आणि म्हणत चालल्याच्या नंतर जे आहे ना, आता पावसा पाण्याचे उद्योग नसतील माणसांना, म्हणून एक आपलं ग्रामपंचायतीच्या पुढे वाटा होता, त्या वाट्यावरती जी काय आहे ना, एक 7-8 जण बसलेली होती. मोठ्याने त्याचा हाशा चालला होता, कल्लोळ गप्पा झाल्या असत्या निकामी माणसांची. तेवढ्यात गावातून पाटील आलो, गावचं पाटील छत्री बित्री धरून, आणि नेमकं बाळू तिथून चालला होता. ते पाटील जे आहे ना, या 7-8 लोकांना काय म्हणतो माहिती, माझ्या घरी ऐकायला ती तुमची मचमच, एवढे नाही बोलत असेल का. बाळू खसखस विसरून गेला, डोक्यात काय घेतलं, परत गेला दुकानामध्ये. शेठची मचमच, आता ही वस्तू पण आहे का, वस्तूच नाहीये. ओरिजिनल काय सांगितलेलं आहे, खसखस. आता ही दुसरी वस्तू जर का दुकानामध्येच नाही, ती घेईन कुठून दुकानदार. मी परत आलो आणि आईला म्हणलं, आई ते मचमच नावाची वस्तू नाही दुकानामध्ये, पाटील दुकान आहे. आणि बाळू नाही म्हणली, आणि बाळ्या तुला मी खसखस सांगितली, खसखस लवकर घेऊन ये. आता म्हणलं पाठ करीत जातो, पाठ करीत दुकानापर्यंत गेला, दुकानापर्यंत हे दुकानात जाऊन पोहोचला. पण नेमकं दुकानदारांनी 2-3 वर्षाचं पोरगं लय हाणलं. दुकानदार आज घर बाहेर दुकान, आणि पायऱ्या चढत होतो, काउंटर पाशी येऊन उभा राहिलो, तिथपर्यंत पाठ करायला. त्या ठिकाणी येऊन त्या हाणल्यामुळे जे आहे ना, दुकानदार तिच्यावरती चिडलं. का हाणलंच म्हणला तू त्याला, सकाळपासून माग कचकच लावली त्याने, हाणून नाही तर काय करू म्हणजे त्याला. त्यांचं संभाषण चालू, शांतता वातावरण झाल्याच्या नंतर बाळूने परत सांगितलं, म्हणजे आला का रे तू विचारून, शेठची पण कातावलं होतं त्याच्या बायकोवर. आला का म्हणले विचारून, म्हणला कचकच. बाळूच्या परत तोंडात मारली त्यांनी, 3दा आलाय म्हणला दुकानामध्ये, व्यवस्थित विचारून ये ना, काय होईना, जा म्हणला परत तुझ्या आईला विचारून, तुझ्या आईला पाठवून. दृष्टांत संपला. मूळ काय सांगितलं होतं तसं, मूळ तुमचं नाव काय आहे विसरून गेले आपण. डोक्यात काय धरलं, पचपच धरली. मूळ जे आहे ते विसरून गेलेले आहे, ते मूळ जे आहे ते माहीत करून घेण्यासाठी संतांकडे जायचं, ते मूळ माहीत करून घ्यायचं. एवढ्यासाठी हा उपक्रम आहे. आता हे ज्ञानेश्वरीचे 50 पारायण केले तरी मूळ माहीत होणार तुम्ही 200 पारायण तुकाराम गाथेचे केले तरी तुम्हाला तुमचं मूळ माहीत होणार. तुम्हाला ते मूळ माहीत करून घ्यावं लागेल. म्हणून अंतिम सिद्धांत त्याचा असा आहे, मूळ पाहू जाता मुळीच आपण आयशी आहे कोण अनुभवायची. म्हणून या बाळाच्या निमित्ताने आपल्या बाळाचं नाव आहे अन्वी विकास फुकरे. म्हणजे ह्या फुकरे कुटुंबामध्ये एक कन्या रत्न जन्माला आलेले आहे ना. आईचं नाव आहे पल्लवी आणि वडिलांचं नाव आहे विकास. फुकरे परिवारामध्ये तुमच्या वतीने, तुमच्या सगळ्यांच्या वतीने, बाबांच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी, भगवंताच्या चरणी असे सगळेजण तुम्ही आपण प्रार्थना करूया की ते एक त्या बाळाच्या हातून धार्मिक कार्य तुम्ही चालवून द्यावं. माता वडीलधाऱ्या माणसांचा आदर करावा, कारण आता आदर राहिला नाही बऱ्याच ठिकाणी. आदर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लक्ष्मी वास्तव्याला. संत कबीरांनी एक लिहून वाक्य, जिस घर में आदर मान नहीं उस घर पर ज्ञान आना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर ज्ञान आना चाहिए. चाहे बेटा ही कितना अच्छा हो लेकिन उसे सिर पर बिठाना न चाहिए. उसे सिर पर बिठाना न चाहिए. जिस घर पर
सेवेला पूर्णविराम. मंडळी श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम ही रचना नामाच्याच शक्तीवरती म्हणजे खून पाहिजे.